26 जानेवारीला का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्वाच्या गोष्टी. सर्वांनी चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भारत आपला प्रजासत्ताक दिन जानेवारी 26 रोजी साजरा करतो. 1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या त्याचा इतिहास, महत्त्व आणि मनोरंजक गोष्टी. भारत दरवर्षी 26 जानेवारी 2025 ला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यावर्षी देशातील नागरिक हा 76वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीला का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? या दिवसाचे महत्त्व आणि काही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्या गेली. या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 1947 मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला. संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी आणि शेवटचे अधिवेशन 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाले. त्यानंतर वर्षभरानंतर राज्यघटना स्वीकारण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या दिवशी भारतात संविधान दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या भावनेचे स्मरण करतो. 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतवादी राजवटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. प्रजासत्ताक दिन भारतीय नागरिकांना लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण करतो. भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दिल्लीतील राजपथवर होणारे प्रजासत्ताक दिन परेड म्हणजेच आरडी परेड हे नागरिकांसाठी विशेष आकर्षक असते. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे लाईव्ह वेबकास्टही दरवर्षी लाखो लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाते. भारताचे राष्ट्रपती देशातील पात्र नागरिकांना पद्म पुरस्कारांचे वितरण करतात आणि शूर सैनिकांना परमवीर चक्र, अशोक चक्र आणि वीर चक्र प्रदान करतात. तर अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.